पूर्ण करू. जर पाहणी केली आणि आपण हे बघा, खरोखररित्या जर शासनाने पाहणी केली तर आज ज्या शेतकऱ्याने हे सोयाबीनचं उत्पादन चांगलं व्हावं यासाठी ते बेड सुद्धा मारलं होतं आणि या शेतामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्याच्या नंतर म्हणजे अपेक्षेपेक्षा पाऊस जास्त झाल्याच्या नंतर ही आज परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसते आहे ती खूपच कठीण आणि गंभीर आहे. जवळपास आज या ठिकाणी शिवाजी रामराव उदगीर यांच्या शेतामध्ये पाहिलं तर जमीन नावाने जरी त्यांच्या वडिलांच्या असेल तरी आज रोजी त्यांचे वडील मयत असल्या कारणाने त्यांनी स्वतः ही जमिनीची पूर्ण मशागत करत असतात, या जमिनीमध्ये उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि या शेतीमध्ये अतोनात असा त्यांचा खर्च चालू असतो. तर या ठिकाणी त्यांनी एवढा खर्च केला असता या निसर्गाचा ज्यावेळेस निकोप आपण काय म्हणतो त्याला निसर्गाने कोप पावला आणि या ठिकाणी अतोनात असं या सोयाबीनचं जवळपास 7 ते 8 एकरमध्ये अशा प्रकारे पाणी साचून नुकसान झालेलं आहे. मग याला शासन कुठंतरी काहीतरी मदत करेल या आशेनं शेतकरी शासनाकडे कुठंतरी आपली नजर करून पाहत असते. पण शासनाची नजर पाहिली तर कुठंतरी त्या उद्योगपत्यांकडेच असते. त्या उद्योगपत्याचं नुकसान जरी झालं नसतं, काही जरी झालं नसेल तरी त्यांचा 1000 कर्ज माफ करायचं आणि शेतकऱ्यांचं मात्र पीक कर्ज सुद्धा माफ करायला शेतकऱ्या शासनाच्या कपाळावर कुठेतरी आट्यापिट्या पडतात. ही परिस्थिती पाहिली असता आपण खूप गंभीर आहे आणि याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आपल्या तालुक्याचे जे तहसीलदार आहेत वाघमारे साहेब यांना अशी विनंती आहे की स्वतः येऊन या शेतीमध्ये पाहणी केली पाहिजे त्यांनी आणि ही जी काही परिस्थिती आहे यावर सगळीकडे माहिती देऊन या संबंधित शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली पाहिजे अशी सनदी अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब यांना या शेतकरी गटातर्फे विनंती आहे. एवढी बोलून ही परिस्थिती आपणास दाखवतो आणि उद्यापासून तात्काळ यावर कारवाई व्हायला पाहिजे. तहसीलदार साहेबांनी या पाठीमागचे पंचनामे केले पाहिजेत आणि असं सर्व माहिती कृषी विभागाला आणि कलेक्टर साहेबांना म्हणजे आपले नवीन जे कलेक्टर साहेब आलेले आहेत त्यांना सुद्धा ही परिस्थिती दाखवली पाहिजे. या हेतूने ही माहिती पोहोचवणं हे माझं कार्य होतं. धन्यवाद.